शुभ सकाळ मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर आज छान असा दिवस, माझ्या मुलाचा बड्डे। तर विघ्नेश आज 10 वर्षाचा झाला। तर स्कूलला जायची तयारी चालू होती। सकाळी मस्तपैकी पीठ मळून घेतलेलं होतं, पण मुलांना ना काहीतरी वेगळं न्यायचं होतं। मग पुरी भाजी बनवलेली होती। छान असं पीठ मळून घेतल्याच्या नंतर ना म्हणजे भाजी वगैरे करून घेतली आणि मग गरमागरम पुऱ्या करून घेतल्या। सध्या आता थंड वातावरण आणि पावसाचे दिवस आहे म्हटल्यानंतर मुलांना थोडं चटपटीतच खायला आवडतं। पोळी भाजी अजिबात नको म्हणतात, पण मी दरवेळेस काही देत नाही। पण मग आज त्याचा बड्डे होता म्हणून छान अशा पुऱ्या वगैरे तळून घेतलेल्या होत्या आणि ते नाश्ता पण करून जातात तिघही जण। त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी ना छान असा मेनू बनवलेला होता। जे आपले मार्केटमध्ये जे वाटाणे मिळतात भिजवून केलेले, तर तसेच वाटाणे आणलेले होते मी, कारण आता सध्या वाटाणा काही मार्केटला मिळत नाही। तर मग अशा प्रकारे वाटाणा बटाट्याची भाजी कुकरला डायरेक्ट केलेली होती, कारण टाईम नव्हता एवढा। त्याच्यामुळे मग पुऱ्या बघू शकता मस्त काही तळून घेतलेल्या होत्या आणि आता ना टिफिन वगैरे पॅक करायचे होते, कारण मुलांना आता वाढदिवस जर म्हटला ना तर मुलांना खूप आनंद असतो, कारण आजच्या दिवशी केक कापला जातो, मुलांच्या आवडीचं बनवलं जातं। तर मग त्याच्यासाठी टिफिनला जे आवडतं तेच बनवून दिलेलं होतं। तर तोपर्यंत ना मुलांनी नाश्ता वगैरे सगळं काही करून घेतला आणि मग टिफिन पण पॅक करून दिले आणि मला ना बरं वाटत नव्हतं आणि मग त्याच्यामुळे मग ताईने सकाळी सकाळी विघ्नेशचं औक्षण केलं सकाळी शाळेत जायच्या अगोदर। तर त्यांनाही मळ्यात जायची घाई होती, त्याच्यामुळे मग त्यांनी त्याचं दोघींनी, ताईने आणि त्याच्या आजीने दोघांनी मस्तपैकी त्याचं औक्षण वगैरे केलं सकाळी शाळेत जायच्या टायमिंगला। तर बघू शकता विघ्नेशने नवीन ड्रेस वगैरे घातलेला होता आणि शाळेमध्ये आज चॉकलेट पण घेऊन जाणार होता। त्याच्यामुळे मग मस्त काही रेडी झालेला होता सकाळी आणि मग आज 10 वर्षाचा झाला। त्याच्यामुळे मग छान प्रकारे मस्तपैकी त्याने आता म्हणजे 5वीला गेलं, नवीन वर्ग नवीन शाळा, त्याच्यामुळे मग शाळेतल्या विद्यार्थ्यांना चॉकलेट वगैरे घेतलेले होते। सकाळी सकाळी औक्षण वगैरे केल्याच्या नंतर ना मग संध्याकाळी पण बड्डे करायचा होता, पण मलाही बरं नव्हतं। मग वहिनींनीच सिन्नरला बोलवलेलं होतं, मग ती पण तयारी करायची होती, आवरून सिन्नरलाही जायचं होतं। विघ्नेश ते शाळेतून आल्याच्या नंतर त्याला एक चॉकलेटचं पॅकेट आणलेलं होतं, तर तेच दिलेलं होतं शाळेमध्ये वाटण्यासाठी आणि सरांसाठी पेन वगैरे घेऊन दिलेले होते। तर आता मिस्टर पण त्यांना शाळेत सोडवण्यासाठी निघालेले होते। शाळेत म्हणजे गावामध्ये बस येते, तर मळ्यामध्ये बस काही येत नाही, तर मग शाळेच्या आसपासच जवळ आहे, त्याच्यामुळे मग सोडवण्यासाठी चालले होते। फायनली गेली मुलं शाळेमध्ये, कारण आज ना विघ्नेशचा बड्डे होता। आनंदीला पण नवीन ड्रेस घालायचा होता म्हणून रडत होती। आता स्कूलला गेली, बाकीचे कामं आवरून घेते, व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। बस गावामध्ये येत असते, मग गेले त्यांचे पप्पा सोडवण्याकरता, तिघही जण गेलेले। आज जरा वातावरण पावसाचंच आहे बाहेर। मुलं शाळेत गेल्याच्या नंतर ना मग पुन्हा स्वयंपाकाची तयारी चालू केली। तर मस्तपैकी ज्वारीच्या भाकरी वगैरे करत होते मी। ज्वारीच्या भाकरीसोबत ना कांदा बटाट्याची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी असा काही मेनू होता। मुलांच्या आवडीचं झाल्याच्या नंतर ना मग घरातल्यांचा सगळ्यांचा स्वयंपाक बाकी होता, तर मग तो पण करून घेतला। छान अशा मस्त ज्वारीच्या भाकरी करून घेतल्या आणि आता ना गरमागरमच खायला बरं वाटतं, कारण थंडीचे पावसाळ्याचे दिवस आणि वाढदिवस पण होता, पण मग संध्याकाळी होता तोपर्यंत मग घरातलं सगळं काही आवरून घेतलं आणि मग त्याच्यानंतर सगळ्या काही भाकरी वगैरे टाकून घेतल्या, कारण सायंकाळचा बड्डे म्हणजे सिन्नरलाच होता, कारण वहिनीने ठरवलेलं होतं की तिकडेच करूया म्हणून, कारण मलाही बरं वाटत नव्हतं आणि करायला माझ्यात पण आता कॅपॅसिटी राहिलेलीच नव्हती, कारण वातावरण जरा चेंज आहे आता, घडीत ऊन घडीत पाऊस पडतोय, तर त्याच्यामुळे मग मला पण बरंही वाटत नव्हतं आणि 2दा दवाखान्यात जाऊन आली होती, तरी पण फरक पडलेला नव्हता, कारण आपली कामं काही चुकत नाही, धुणं भांडे स्वयंपाक, आपल्याला पाण्यात वगैरे हात जातो आणि बाहेरचं वातावरण मॅच पण होत नाही। तर मग स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि दवाखान्यात पण जायचं होतं सिन्नरला, मग तसंच पटापट आवरून घेतलं छान असं। मग मिस्टरांना पण वाढून दिलं, त्यांचंही जेवण झालेलं होतं आणि बाजूला ना आता थोड्या बाजरीच्या भाकरी करायच्या होत्या, कारण मिस्टरांना त्यांना सगळ्यांना ज्वारीची भाकर आवडते, पण सासऱ्यांना काही आवडत नाही, मग त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी बाजरीची भाकरी करत होते मी। 2-3 बाजरीच्या भाकरी करून घेतल्या, तर गरमागरम अशा भाकरी मस्त केलेल्या होत्या, कारण थंडीचं वातावरण होतं आज। त्यानंतर मग सगळं काही आवरून घेतलं आणि मग सिन्नरला जाण्यासाठी निघालो। मुलंही आलेली होती, 3 वाजेनंतरच आम्ही चाललो होतो, कारण वहिनी ते सगळी काही तयारी करणार होत्या। आज मला काही करायचं नव्हतं, त्याच्यामुळे मग मुलांनाही घेतलं आणि मग सिन्नरला निघाली। ती ताई काही आली नव्हती, कारण ती बोलली की घरी पण कोणी नाही आहे, तर मग तू जाऊन ये, आणि सकाळी मग औक्षण केलेलं होतं, मग संध्याकाळी मग वहिनींनी बोलवलं। तर अशा प्रकारे मग विघ्नेशचा बड्डे ना सिन्नरलाच करायचं ठरवलं होतं, पण
थोडीशी सेविंग बाकी होती. तर मग मुलाकरताना आज 10 वर्षाचा झाला म्हटल्यानंतर काहीतरी करायचं होतं. तर त्याच्या पप्पांनी ना त्याला छान अशी चांदीची जो गोफ असतो तो केलेला होता. तर घेण्यासाठीच गेलेलो होतो. भरपूर सारे गोफ होते. मला 2 आवडले. हे 2 आवडले होते. पण त्याच्यामध्ये ना एक पेंडल घ्यायचं होतं. तर गणपतीचं किंवा मग सूर्यनारायणाचं किंवा मग असं ओमचं. तर अशा प्रकारे खूप सारे पेंडंट बघितले. पण मग त्याच्यामध्ये ना एक पण आवडलं नाही. एक छोटंसं असं मिस्टरांना आवडलं. मग त्यांनी तेच घेतलं. तर छान असे मस्त पेंडल सापडले आणि त्याच्यामध्ये ना भरपूर सारे प्रकारचे होते. कारण ही चांदीची जी साखळी असते ती गळ्यात घातल्याने ना शुभ असते आणि चांगलं असतं. तर मग 10 वर्षाचा झाला म्हटलं तर काय घ्यावं, तर मग त्याच्यासाठी छान असा गोफ घेतलेला होता. तर दरवेळेस काही ना काही घेतो, पण मग ही सेविंग चांगली पडते कारण चांदीला तर सध्या भाव पण आहे आणि थोडेसे आता अधिक मासानंतर थोडेसे कमी झाले भाव, त्याच्यामुळे मग घेतलं. तर छान असं मस्त पेंडंट बघू शकता तुम्ही. मस्त असं पेंडंट घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मग साखळी वगैरे टाकून मग छान वाटायचं तेच घेतलेलं होतं. तर तर आता ना निघालेलं होतं मम्मीने त्यांच्याकडे, कारण वहिनीने पण छोटीशी तयारी केलेली होती कारण त्यांना स्वयंपाकही बनवायचा होता. विघ्नेशने मामीला त्याच्या पावभाजी करायला सांगितलेली होती. तर ताई पण आलेली होती 2 नंबरची. तिने त्याला छान असा ड्रेस आणलेला होता मस्तपैकी, त्याने जो घातलेला आहे तो. तर साखळी वगैरे घालून खूप छान दिसत होता. त्याचे सगळेच काही कॉलनीमधले मित्र आलेले होते. त्याच्या शाळेमध्येच आहे त्याच्यामुळे. तर मम्मीने त्यांनी मस्त त्याचं औक्षण वगैरे केलं. तर वहिनींनी पण त्याला पैसे वगैरे दिले कारण आणायला काही टाईम नव्हता, म्हणून मग त्याला ड्रेस वगैरे घेतलेले होते. मग ड्रेस काही आता घेतला नव्हता. तर बघू शकता मम्मीने मस्त औक्षण केलं, वहिनींनी पण केलं. तर त्याच्या मामीला भरपूर हौस आहे, जरी वाटलं तर ती तिच्या पद्धतीने करत असते. तर छान असा घरगुती आपला घरातल्या घरात बड्डे सेलिब्रेशन कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ना छान असा आपल्या फॅमिलीसोबत छान असा बड्डे सेलिब्रेशन झाला. तर विघ्नेशला पण खूप आनंद झाला कारण त्याच्या मित्रांसोबत बड्डे सेलिब्रेट झाला. त्याच्यामुळे वहिनीने त्याचं खूप छान प्रकारे मस्तपैकी एक प्रकारे छान मस्त पार्टी केली. तर सगळ्यांचे जेवण वगैरे चालू होते आणि मुलांना पण जेवायला वाढून दिलं आणि आम्ही पण जेवणासाठी बसलेलो होतो कारण दुसऱ्या दिवशी पण मुलांना शाळा होती. त्याच्यामुळे मग पटकन आवरून घेतलं. संध्याकाळचा टाईम होता, पावसाचा दिवस म्हटल्यानंतर लवकर घरी जायचं होतं. तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. कसा वाटला व्हिडिओ आणि ब्लॉग तर नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका छान नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्या ताईंना, माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून गुड नाईट. बाय बाय.